अयोध्याकांड सप्तम सर्ग. राजा दशरथ यांचे स्वर्गगमन. मुक्त भावानुवाद. महादेवजी म्हणाले, त्यानंतर इकडे संध्याकाळी आपले वस्त्राने झाकलेल्या मुखासहित श्री सुमंत्राने डबडबलेल्या नेत्रांनीच अयोध्येमध्ये प्रवेश केला. बाहेरच रथ ठेवून राजांच्या भेटीस तो अंतःपुरात प्रवेशला आणि त्यांना पाहून जय या शब्दांनी राजांच्या स्तुती करिता त्यांना प्रणाम केला. शोकाने व्याकुल झालेल्या राजा दशरथांनी विचारणा केली की, अरे सुमंत्रा, सीता व राम लक्ष्मण यांना तू कुठे सोडलेस? हाय रे रामा, हाय रे गुणनिधी, हाय प्रिय वाहिनी सीता, दुःख रूपी महासागरी बुडून मरणारा मी तुम्हाला दिसत नाही का? दुःख सागरी निमग्न असणाऱ्या राजांनी पुष्कळ काळपर्यंत अशा प्रकारे विलाप केला. तेव्हा सुमंत्राने त्यांना हात जोडून वार्ता दिली, महाराज, राम, सीता, लक्ष्मण यांना तुमच्या रथामध्ये बसवून शृंगवेर नगराजवळ गंगा नदी तीरी सोडले. ते रात्री तेथेच राहिले. तेथे निषाद राजाने काही फळे मुळे इत्यादी भोजनास्तव आणली. श्रीरामांनी त्यांना फक्त स्पर्श केला, ती घेतली नाहीत, परतच केली. महाराज, तदनंतर त्यांनी गुहास सांगून वटवृक्षाचे चीक आणून जटारूपी मुकुट श्रीरामांनी बांधला व म्हणाले, ही सुमंत्रा, राजांना माझा निरोप सांगा की माझ्यास्तव शोक करू नये. अयोध्या नगरीपेक्षाही अधिक सौख्य आम्हास या वनी लाभेल. मातोश्री व मातोश्रींना माझा प्रणाम सांगा. तिने माझ्याकरिता शोक न करता शोकाकुल असणाऱ्या वृद्ध पिताश्रींचे सांत्वनच करावे. अहो नृपश्रेष्ठा, अश्रुपूर्ण नयनाने सीतारामांचे कडे किंचित पाहत दुःखाने दाटलेल्या वाणीने म्हणाल्या, कौसल्या राणींनी सुमित्रा या दोन्ही सासवांच्या चरणकमळांना माझ्या प्रणिपात सांगावा. असे काहीसे बोलून मुख खाली करून सीता रडत तेथून निघून गेली. त्यानंतर सजल नेत्रांनी ते तिघेही नावेत चढले. ते गंगा पार होईपर्यंत मी थांबलो आणि मगच आपले समोर येणेस्तव निघालो. त्यानंतर मोठ्या दुःखानेच रडत रडतच आपले समोर उपस्थित होतोय. तेव्हा राणी कौसल्या रडत रडत राजा दशरथांना म्हणाली, महाराज कैकेयी या आवडत्या भार्येस तुम्ही प्रसन्न होऊन वर दिलात. तुम्ही खुशाल तिच्या पुत्रास राज्य द्या. मात्र माझ्या सुपुत्रास राज्याबाहेर कोण कारणाने घालवलेत? हे सर्व करून आता एकटेच का बरे रडत आहात? कौसल्याची ही वचने ऐकून राजांच्या जखमेस अग्निस्पर्शाप्रमाणे तीव्र वेदना उमटली. पुनश्च शोकाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी राजा दशरथ कौसल्यास सांगू लागले, मी इकडे दुःखाने मरत असताना तू पुन्हा का बरे आणखीन दुःख देत आहेस? आताच माझे प्राण जाणार निश्चितपणे. कारण की फार पूर्वी माझ्या मूर्खपणामुळे एका मुनीने मला शापित केले होते. त्यावेळची गोष्ट अशी की पूर्वी तारुण्यात घमेंडीनेच मृगयी आसक्त मी धनुष्य बाण घेऊन घोर वनात नदी तीरावर फिरत होतो. त्यावेळेस मध्यरात्री वेळी एक मुनी तहानेने व्याकुळ असा आपल्या आई वडिलांकरता पाणी आणण्याकरिता नदी किनारी आला होता. त्याने घागर पाण्यात बुडवल्यानंतर पाण्याच्या बुडबुड्याचा आवाज शांततेत मोठ्याने घुमला. त्या घोर रात्री एखादे श्वापद पाणी पीत असेल असे वाटून शब्दवेदी बाण सोडला मी. तेव्हा एका
असतील आवाजात आक्रोश माझ्या कानी पडला. मी मेलो हे विधे. मी कोणाचं काहीही अपराध केला नसतानाही कोणी मला कशाकरिता मारले? माझे माता पिता पाण्यासाठी माझी वाट पाहत असतील. ते शब्द ऐकून मी भयाने त्रस्त झालो. मग सावकाशपणे त्या मुनीजवळ मी सांगितले, मुनिदेवा, मी दशरथ असून अजाणतेपणी माझ्या बाणांनी आपणास विद्ध केले आहे. हे मुने, आपण माझे रक्षण करून मला क्षमा करावी. गदगद कंठाने मी असे शब्द उच्चारून त्यांच्या पाया पडलो. तेव्हा मुनिवर मला म्हणाले, हे नृपश्रेष्ठा, तू भिवू नकोस. तू ब्रह्महत्येचा दोषी नाहीच होणार. तुला ब्रह्महत्येचा दोष नाहीच लागणार, कारण मी तर तपस्या करणारा एक वैश्य असून तहान भुकेने व्याकुळ माझे माता पिता माझी वाट पाहत आहेत. तेव्हा कोणताही विचार न करता तू त्यांना लवकर पाणी नेऊन हे दे आणि तुझ्या हातून घडलेले भीषण कृत्य त्यांना कथन कर. मी वेदनेने अत्यंत पीडित होत असून तू माझ्या शरीरातून बाण काढ, म्हणजे मी प्राण शांतपणे त्यागीन. मुनींनी असे सांगितल्यावर मी त्यांना शरीरातून बाण काढून पाण्याच्या घागरेसह त्वरा करून त्या वृद्ध जोडप्याजवळ गेलो. सर्ग 7 पुढे चालू. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम.